त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण जो विषय पाहणार आहोत खरं म्हणजे राहुल गांधी यांचा अमेरिकेचा दौरा 3 दिवसांचा जो चाललेला आहे, या दौऱ्यामध्ये अनेक विधानं त्यांची येत आहेत। या विधानावर देशातला सत्ताधारी भारतीय जनता पक्ष त्यांच्या पद्धतीने व्यक्त होत आहेत, परंतु आज आपण त्या विषयाला छेडणार नाही, तर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा असणाऱ्या नेत्या, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या मायावती यांनी राहुल गांधीच्या अमेरिका दौऱ्यातील एका स्टेटमेंटवर प्रखर टीका केलेली आहे। अर्थात कोणत्याही वाक्याची किंवा स्टेटमेंटची तोडमोड करून जर त्याचा अर्थ आपण घेतला तर निश्चितपणे त्याच्यातून गैरअर्थ येतो। राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच म्हणजे त्यांच्या ज्या 2 पदयात्रा भारतामध्ये झाल्या, म्हणजे कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई, या 2 पदयात्रांच्या दरम्यान त्यांनी जो ग्रामीण भारत पाहिला, ग्रामीण भारत हा भारताच्या व्यवस्थेचं एक अस्सल प्रतिनिधित्व करतो। जाती व्यवस्था, तिथले वाडेनिहाय, वस्तीनिहाय, जातनिहाय वस्त्या, ग्रामीण भारतातलं नजरेत भरणारं दारिद्र्य आणि त्याचप्रमाणे सुबत्ता असणाऱ्या कुटुंबाचीही तिथली स्थिती, हे सगळं लक्षात। आणि या पदयात्रानंतर राहुल गांधींनी जी भूमिका घेतली की या देशातला SC ST OBC हा या देशातला मुख्य प्रवाहाचा भागच नाही आणि म्हणून त्याला मुख्य प्रवाहात आणणं ही आपली प्रमुख भूमिका आहे। अमेरिकेतही त्यांनी हीच भूमिका मांडलेली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर ही भूमिका मांडताना त्यांना अनेक वेळा प्रश्नही केले जात आहेत आणि प्रश्न करताना निश्चितपणे भारतीय मूळ असलेले विद्यार्थी असतील किंवा अन्य कोणी असतील, यांच्या डोक्यात एक प्रश्न सातत्यानं असतो, म्हणजे राहुल गांधी यांच्या उत्तरापेक्षाही ज्या विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारला की तुम्ही भारतातलं आरक्षण कधी संपवणार, हा प्रश्नच मुळात इथल्या जाती मानसिकतेचं प्रतिनिधित्व करतो। परंतु त्या प्रश्नाला राहुल गांधी यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर की ज्या वेळेस भारतात जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था यांचं खऱ्या अर्थाने निर्मूलन होईल आणि समाज एका समान पातळीवर असेल, त्यावेळी कदाचित आम्ही याचा विचार करू की आरक्षण ठेवायचं की नाही। आता जेव्हा समाज सक्षम झाला एखाद्या देशात, त्यावेळी या सगळ्या गोष्टींची खरंच गरज आहे का, वेगळा मुद्दा। परंतु त्यांच्या या विधानावर बसपाच्या मायावती यांनी आक्षेप घेतला आणि त्या म्हणाल्या की काँग्रेस कल्चर जे आहे, दीर्घकाळ या देशाच्या सत्तेवर ते राहिलेले आहेत आणि आरक्षण संपवणं ही त्यांची रणनीती राहिलेली आहे। अर्थात काँग्रेस दीर्घकाळ या देशाच्या सत्तेत राहिलेली आहे। काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही बसपाचे संस्थापक कांशीराम हे सापनाथ नागनाथ असं संबोधायचे आणि या दोघांमध्ये फार फरक नाही असंही म्हणायचे। अर्थात 2014 पूर्वी किंबहुना त्याही नंतर हा फरक आपल्याला फारसा दिसत नव्हता। परंतु जसंही राहुल गांधी यांनी काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारलं आणि SC ST OBC यांच्या फेवरमध्ये की देशातला 90% समाज हा आहे आणि हा देशाच्या कुठल्याही मध्यवर्ती संस्थांमध्ये नाही, त्याची भागीदारी नाही, त्याचं प्रतिनिधित्व नाही। बहुजन समाज पक्षाची उभारणी जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या संख्येला घेऊन केवळ राजकीय सत्ता ही सत्ता असत नाही, तर त्या अनुषंगिक ज्या संवैधानिक संस्था असतात त्या संवैधानिक संस्थांमधलंही प्रतिनिधित्व, आजही आपण आरक्षण आहे, प्रतिनिधित्व आहे, पण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय इथल्या न्यायाधीशांची पदं ही SC ST OBCंच्या कहेत किती आहेत। अनेक राज्यांची मंत्रालय, सचिवालय असतील, केंद्राचं सचिवालय आहे, या सचिवालयांमध्ये SC ST OBCंचे सचिव किती आहेत, हा प्रश्न ते सातत्यानं विचारतात। राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये हे म्हणतात की भारताच्या 2024च्या झालेल्या निवडणुका या निष्पक्ष नाहीत, कारण निवडणूक आयोग सारख्या स्वायत्त संस्थेने सत्ताधारी पक्षाच्या अनुषंगानं बरंच काही काम केलं।
जेव्हा स्वायत्त असलेल्या संवैधानिक संस्थांवर असा आरोप होतो तेव्हा त्या स्वायत्त संस्थेमध्ये लोकशाहीचा कणा मानणारे किंवा लोकशाहीला मानणारे समूह जे आहेत SC ST OBC मधले त्यांचं प्रतिनिधित्व आहे का? आणि या सगळ्या प्रक्रियेला जर आपण पाहिलं की बहुजन समाज पक्ष हा उत्तर प्रदेशच्या सत्तेमध्ये 4 वेळा आला. 2007 ते 2012 या काळामध्ये मायावती या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिल्या आणि या काळामध्ये मायावती यांनी सवर्ण गरिबांना म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांना जे उच्च वर्णांमधले गरीब आहेत असं मानलं जातं किंवा आहेत त्यांना 10% आरक्षण देण्याचा अध्यादेश त्यांनी काढला होता. 2019च्या निवडणुकांपूर्वी मोदी सरकारने जेव्हा आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची घोषणा केली त्यावेळी मायावतींनी आर्थिक निकषावरच्या म्हणजे गरीब सवर्णांना दिलं जाणारं आर्थिक निकषावरच्या या आरक्षणाचं समर्थन केलं आणि हे चांगलं पाऊल आहे. परंतु फक्त ते निवडणुकीच्या काळात म्हणजे त्याची जी टायमिंग आहे ही चुकीची असं त्यांचं म्हणणं होतं. आर्थिक निकषावरचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं जेव्हा वैध ठरवलं तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी मनुवादाचा मागच्या दाराने झालेला हा प्रवेश आहे अशी प्रतिक्रिया दिली होती, जी प्रखर आंबेडकरवादी प्रतिक्रिया होती. परंतु मायावती यांनी आर्थिक निकषाचं स्वागत केलं. या आर्थिक निकषाचं स्वागत काँग्रेसनेही केलं आणि मग संविधान वाचवणं किंवा संविधानाचा बेसिक ढाचा मूलभूत तत्व बदलवणं, जे संविधान केवळ जाती व्यवस्थेच्या अनुषंगानं आरक्षण देतं त्या संविधानाची भाषा आर्थिक निकषावर नेणं हे संविधानाच्या मूलभूत सिद्धांताशी विसंगत असतानाही बसपाने समर्थन केलं, काँग्रेसनेही समर्थन केलं. आता हे जेव्हा मूलभूत प्रश्न उभे राहतील त्यावेळी आंबेडकरवादी दृष्टिकोनातून याची निश्चितपणे शहानिशा होईल. म्हणजे राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील वक्तव्यानंतर मायावती यांना संताप येणं साहजिक आहे. परंतु दुसऱ्या बाजूला हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्ष असेल किंवा आंबेडकरवादी विविध राज्यातील राजकीय पक्ष असतील त्यांचा जनाधार कमी करण्यामध्ये काँग्रेसच्या राहुल गांधी यांची भूमिका मोठी राहिलेली आहे. अर्थात त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आंबेडकरवादी असणाऱ्या समूहातून विचार करू शकणारे बुद्धिजीवी तिकडे मतदार म्हणून डायव्हर्ट झाले ही वस्तुस्थिती आहे. पण राहुल गांधी यांची ही भूमिका केवळ एवढ्यावरच थांबते का? तर वर्गीय आणि जातीय या ज्या भूमिका आहेत या भूमिका ते जेव्हा घेत आहेत तेव्हा या देशातल्या राजकीय पक्षांचं जे स्पेस आहे म्हणजे ते समाजवाद्यांचं असेल, ते कम्युनिस्टांचं असेल, ते फुलेशाहू आंबेडकरवादी पक्षांचं असेल, ते लोहियावादींचं असेल, या सगळ्या पक्षांचा राजकीय स्पेस राहुल गांधी आपल्याकडे खेचत आहेत. परंतु तरी त्यांच्या सोबत देशातील जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष आहेत. कारण प्रादेशिक पक्षांची उभारणी ही जात, वर्ग, भाषा, प्रांत, संस्कृती या वेगवेगळ्या निकषांवर उभी राहिलेली आहे. तरीही त्यामध्ये एक गोष्ट मात्र निश्चित आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रादेशिक पक्षांमध्ये पश्चिम बंगालचा ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष जर सोडला तर जवळपास सर्वच प्रादेशिक पक्ष हे नॉन ब्राह्मीण पक्ष आहेत. त्यांचं नेतृत्व नॉन ब्राह्मीण आहे. त्यामुळे राहुल गांधी हे घेत असलेली भूमिका आज ना उद्या समाजवादी पक्ष, फुलेशाहू आंबेडकरवादी पक्ष, दक्षिणेतील हे तमिळनाडूमधील DMK पक्ष असेल किंवा अन्य छोटे पक्ष असतील, या सगळ्या पक्षांचं स्पेस आणि मतदार हा वळण्याच्या भूमिकेत आहे. अशा वेळी राहुल गांधी हे केवळ एखाद्या भूमिकेवर टीका करण्याचं आता व्यक्तिमत्व राहिलेलं नाही. त्यांनी
मुख्य प्रवाहामध्ये, देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये या समूहांच्या विषयी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं आकर्षण SC ST OBCच्या मधील बुद्धिजीवींना निश्चितपणे आहे आणि ते आकर्षण थोपवण्याचं काम किंवा त्या आकर्षणाला थांबवण्याचं काम सपा, बसपा, DMK, बिहारमधील लालू प्रसाद यांचा RJD हे पक्ष करू शकतात काय? इतक्या मोठ्या राष्ट्रीय पातळीवर आणि तो प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन गेल्यानंतर प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेला एक आता मर्यादा आल्या आहेत, येतील. याशिवाय मायावती यांच्याविषयी जर भूमिका घेतली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बसपा आंबेडकरवादी जर मानली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिल्या दिवसापासून 1916 पासून त्यांनी जी भूमिका घेतली त्यामध्ये जातींचं निर्मूलन आणि या देशाच्या शोषण व्यवस्थेचं अस्तित्व हे जाती व्यवस्थेतच आहे हे त्यांनी ठासून सांगितलं आणि म्हणून जातींचं निर्मूलन. पण जेव्हा जातीग्रस्त असलेला एक समूह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 मध्ये जातीग्रस्त असलेला समूह सोडून त्यांनी एक नवजीवन या देशामध्ये दिलं. पण आजही बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1956 मध्ये 14 ऑक्टोबर 1956 दसऱ्याच्या दिवशी ते धर्मांतर घडवलं त्या दिशेने प्रवास करणार आहेत का? हा अनेक वेळा हा प्रश्न महाराष्ट्रात आणि देशामध्ये उपस्थित होतो. जातींचं संघटन करणं, जातींच्या सोबत जात राहणं किंवा जातींच्या संघटनाला घेऊन एक मतबँक तयार करणं हे काही काळ तुम्हाला निश्चितपणे फायदा देईल, परंतु दीर्घकाळ किंवा अंतिमतः जाती व्यवस्थेमधून निर्माण झालेलं संघटन हे अंतिमतः उच्चवर्णीयांनाच या देशामध्ये फायदेशीर ठरेल. ही गोष्ट 2014 ते 2024 या काळातील मोदी सरकारच्या राजकीय सत्तेचा जरी आपण ढोबळपणे अभ्यास केला तरी लक्षात येईल. जे जात समूह सपा बसपाच्या मागे उत्तर प्रदेशात होते त्यांना सोडून SC आणि OBC मधले अनेक जात समूह मोदी, शाह आणि भाजप यांच्या सोबत गेलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यातील भूमिकेला केवळ एखाद्या वाक्याच्या आधारे टीका करणं हे कदाचित वैफल्याचं प्रतीक असू शकेल, परंतु व्यापक भूमिकेचं निश्चित नाही. आज ना उद्या काँग्रेसला देखील आर्थिक निकषावर आरक्षण दिल्याचं जे समर्थन त्यांनी संसदेमध्ये केलेलं आहे त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल, कारण ही भूमिका संविधान बचाव करणारी नाही, कारण संविधानाच्या मूलभूत तत्वांशी विसंगत अशी ती भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रश्नांवर घेरण्याची किंवा वैचारिक प्रश्नांवर घेरण्याची क्षमता फुले शाहू आंबेडकरवादी राजकीय पक्षांना ठेवावी लागेल. या दिशेने बसपाचा आणि आंबेडकरवादी राजकीय पक्षांचा प्रवास सुरू होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया. आणि राहुल गांधी यांनी घेतलेल्या या व्यापक भूमिकेत प्रादेशिक पक्षांचं संकुचित होणारं स्पेस आपल्याला या देशामध्ये निश्चितपणे आगामी काळात दिसतं आहे. त्याचा सामना कसा कराल? कारण जर समजा राहुल गांधी यांनी बदललेल्या भूमिकेबरोबर हा सगळा प्रवाह बदलला आहे तर त्यांची विचारसरणी कोणती राहील? काँग्रेस ही गांधीवादी मानली जाते, परंतु फुले शाहू आंबेडकरवादी विचार जेव्हा प्राधान्यक्रमाने ते स्वीकारतील तेव्हाच ते परिवर्तनवादी खऱ्या अर्थानं वाटतील, राहतील. हे प्रत्येक फुले शाहू आंबेडकरीवादी बुद्धिजीवी व्यक्तीला निश्चितपणे वाटतं. आणि म्हणून त्या दिशेनं फुले शाहू आंबेडकरवादी, लोहियावादी, समाजवादी या सगळ्या पक्षांनी विचार करणं, पेरियारवादी या सगळ्या पक्षांनी विचार करणं
हे महत्त्वाचं ठरेल. राहुल गांधी यांच्या एका वाक्यावर टीका करून हाती किंवा पदरी निराशा पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी उभं केलेलं आव्हान खूप मोठं आहे. त्याला तुम्ही कसं पेलतात हे तुमच्या स्टेटमेंटवरून ठरवता येईल. त्यामुळे प्रगल्भ राजकारणाच्या दिशेने आणि व्यापक राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने आता भूमिका घेऊन उभं राहिलं पाहिजे. जातींचं संघटन हे अल्पकाळ फायदा देतं, परंतु अंतिमतः ते नुकसान करतं. परंतु जातीग्रस्त समाजव्यवस्था असेपर्यंत त्या जाती समूहांना संघटित करून त्यांच्या माध्यमातून या देशावर राजकीय सत्ता मिळवल्यानंतर या देशाच्या जाती व्यवस्था निर्मूलनाच्या दिशेने पाऊल उचलावं लागेल. ती उचलल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून जातीग्रस्त असणाऱ्या या देशामध्ये राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं पुढे जाऊ पाहतायत, उभे राहू पाहतायत, त्या भूमिकेला समजून घेण्याची खरी गरज फुले शाहू आंबेडकरवादी राजकीय पक्षांना आहे. आणि त्या पक्षाचं मोठं स्वरूप हे बसपाचं असल्यामुळे मायावती यांना त्यावर गंभीर विचार करावा लागेल. एखाद्या स्टेटमेंटला घेऊन टीका करणं सोपं आहे, परंतु भूमिकेला आव्हान देणं हे कठीण आहे. हे त्यांच्या राजकीय दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीला सांगण्याची गरज नाही, परंतु काळाच्या अनुषंगानं या गोष्टींवर विचार करावा लागतो, बोलावं लागतं. हेच आजच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी मांडलं. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर शेअर करा. हा व्हिडिओ आवडला नाही तर निश्चितपणे आपली प्रतिक्रियाही कळवा. हा व्हिडिओ आवडला तरी आपली प्रतिक्रिया कळवा. आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण हा व्हिडिओ ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद.